खरं तर पाण्याचा विषय आमच्या सरकारने अतिशय चांगला हँडल केला। मागच्या वेळेस जालन्याला आम्ही आवश्यकता पडली तेव्हा रेल्वेने पाणी आणलं, त्यामुळे विषय तो नाहीये, विषय शेतकऱ्यांचा किंवा पाण्याचा नाहीच आहे। हा विषय वेगळ्या प्रकारे पोलरायझेशनवर गेला। लव्ह जिहादच्या माध्यमातून असंख्य मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले, काँग्रेसने देखील उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला, त्याच्यात एक वातावरण निर्मिती झाली, त्याचा फटका आम्हाला बसला। पण पुढच्या वेळेस आम्ही आमची स्ट्रॅटेजी बदलू। तुमचे मित्र आणि माजी आमदार खासदार बनवलेला आहे, त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, की दिघे साहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसाला सुद्धा राजा बनवायचे, मोठा बनवायचे। तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे। त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोण। अशी लढाई होती, गद्दार वर्षे वारंवार बोललं होतं। काय वाटतं आता जनतेने खऱ्या अर्थाने कोणाला धडा दिला? माझे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहित आहे, त्यामुळे गद्दारी कुणी केली? ज्यांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि परंपरा ज्या आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले। एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि दिघे साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले, तर यांनी स्वतःचं नावाकरता वेगळी चूल मांडली। ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कायम सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला। त्यामुळे ठाणेकर जनतेला माहित आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्य कोण, आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे। सर, पालिकेतून संसदेत चाललेला आहात, काय नेमक्या भावना आहेत? कारण आतापर्यंत पालिकेत महापौर पद भूषवलेलं आहे, आता डायरेक्ट संसदेत जाणार आहात, दिल्लीत जाणार आहात। नक्कीच हे आवडणार आहे। आपण एक मोठ्या कॅनव्हासवर, छोट्या कॅनव्हासवरून मोठ्या कॅनव्हासवरती चाललेलो आहे, आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा, आउटडोर फिटनेस सेंटर, हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केलंय आणि हा विजय आमचा सुकर झाला। संपूर्ण विजय श्रेय कोणाला द्याल? हा विजय आहे का मोदींचा आहे का पक्षाचा आहे? नाही, हा सामूहिक विजय आहे। हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले, म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील, महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, मनापासून सगळ्यांनी काम केलं, आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे, हे कुठल्याही व्यक्तीचं नाही, एका मुरली मोहचा तर काही संबंधच नाही। मला असं वाटतं की सामूहिक यश आहे। मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे, आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याला हे यश। सर्वोच्च सभागृहात जाण्याची या निमित्तानं संधी मिळाली, हिंदी में पाहिलं होतं का की आपल्याला खासदार होता येईल आणि सर्वोच्च सभागृहात जाता येईल? मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या खूप संधी दिली। एक बूथ स्तरावरती काम करणाऱ्या लाखो रुपये वाटून फतवे काढायला लावले, आणि जो मुस्लिम समाज आहे याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला याचा फायदा झाला असेल, परंतु सामाजिक शांतता आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने ते चुकीचं काम केलेलं आहे। त्याही समाजाला कळेल की मतदानाकरता हे आपल्याला वापरतायत, आणि एकाच वेळी असा सर्व लोकांना एकत्र करून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरुद्ध एक जो चुकीच्या पद्धतीने प्रचाराची राळ उठवण्यात आली, त्यात हे लोक सक्सेस झालेले आहेत। सामान्य कार्यकर्ता ते महापौर, आता आता चेहरा असणार तुम्ही, मात्र आता या ठिकाणी जिल्हा प्रमुखपदी नवीन चेहऱ्याची संधी मिळणार आहे, महापौर म्हणून नवीन चेहरा समोर येणार, कसं बघतात? मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, या ठिकाणी पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे, पक्ष संघटनेत काम केलेलं आहे, आणि हा जो माझा जो विजय आहे या विजयामागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्याचबरोबर आमच्या वहिनी ज्या आहेत, लता वहिनी, स्वतःच्या मुलाच्या प्रचाराला सुद्धा गेल्या, परंतु सकाळी 7-7 वाजता त्या ठिकाणी माथाडी कामगारांच्या त्यांनी मिटिंग घेतला, शाखावाईज मिटिंग घेतल्या।